आपल्याकडून खूप आशा आहे सर, आणि आशाच्या नजरेने आपल्याकडे बघत आहे. कारण की मी कालच जे आहे तर खूप ठिकाणी फिरलो. लोकांचं म्हणणं असंच आहे का गायरान जमीन आमच्या नावावर झाली पाहिजे, परंतु तरी सुद्धा मोर्चे आंदोलन करून सुद्धा जे आहे तर सरकार जे आता जागेवर येत नाही, युतीवर हे सरकार येत नाही. आणि सरकारचं म्हणणं असं आहे, सरकारचं धोरण असं आहे की जे आपली जे गायरान जमीन आहे ते गायरान जमीन खाली करून त्या ठिकाणी जर सौर ऊर्जा प्रोजेक्ट आणि भवन या ठिकाणी जे आहे तर कृषी उत्पन्न समिती बांधणार आहे. आता बाजार समितीच्या तर सिल्लोड शहरामध्ये मोठी 20-25 एकर मध्ये जमीन येते आपले गायरान आपली बाजार समिती. ते काय गरजेचं, परंतु काय माहिती का तुम्हाला, इथला जे आमदार स्थानिक जे आमदार अब्दुल सत्तार त्याच्या ताब्यामध्ये जे आहे तर इथली पंचायत बाजार समिती आहे, ते बाजार समिती खाली करून इथल्या भवन मध्ये जातात त्याला बाजार समिती बांधायची. आणि तिथली जी जागा आहे अब्दुलपूरची जागा आहे ते त्याला नगर परिषद सेंटरमध्ये घेऊन त्या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधून आणि ते नंतर ते शॉपिंग कॉम्प्लेक्स जे आहे तर विकून लाखो करोड रुपये त्याला कमवायचे आहे. त्यासाठी जे आहे त्यांनी हा सगळं जे आहे तर निर्णय घेतलेला आहे. परंतु मी भवन मध्ये जे आहे तर बाजार समिती होऊ देणार नाही. हा आमचा जे आहे तर आमचा जे निर्धार आहे आणि इथल्या ज्या लोकांनी जे निर्धारच घेतलेला आहे. आमच्या जीवाचा बरा वाईट झाला चालेल आम्हाला, परंतु आमची गायरान जमीन सोडणार नाही. आमचा लढा चालू आहे, परंतु जोपर्यंत सरकारला जाग येत नाही तोपर्यंत हा संघर्षाची जे मशाल आपण सुरू केलेली आहे, पेटवलेली आहे, हे संघर्षाची मशाल अशीच आपल्याला पेटवून ठेवावी लागेल. एका आंदोलनाने किंवा एका मोर्चाने जे आहे तर हे सरकार जे आहे तर जागेवर येणार नाही, हे सरकार जे आता सुद्धीवर येणार नाही. म्हणून या सरकारला जे आहे तर आता जागेवर आणण्यासाठी आता आपल्याला जे आता मोठं आंदोलन या तालुक्यामध्ये उभारावं लागेल. आता सराची माझी बोलणी झालेली आहे. ज्या ज्या ठिकाणी जे आहे तर गायरान जमीन त्या लोकांनी ताब्यामध्ये घेतलेल्या आहे. आम्ही परवा जर काल उद्या जे आहे तर मुंबईला जाणार आहे, तिथे एक मिटिंग आपल्या मोठी मिटिंग आहे तिथे. जर कोणी आला तर घाबरू नका, होऊ द्या केसेस. हा तुमचा प्रश्न तुमचा रोजीरोटीचा प्रश्न आहे, घाबरू नका. कोणी वेळ आला तर त्यांना जे आहे तर हातामध्ये दंडुका घेऊन त्याला नीट करा. त्यांना जो सरकारी जमीन है वो हमारी है, जमीन दो या जेल दो, जमीन द्या नाही तर जेल द्या आम्हाला. काय केव्हापर्यंत जात आपल्या देशाला जातं स्वतंत्र 75-76 वर्ष झाले. या 75-76 वर्षामध्ये जे आता गरीब लोकांचे हालच होऊ लागलेले आहेत. गरीबाचा गरीब होऊ लागलेला आहे आणि श्रीमंत आणखी श्रीमंत होऊ लागलेला आहे. आणि हा गायरान जमीन कोणासाठी पाहिजे त्याला माहिती आहे का, जे अडाणी अंबानी आहे, हे जो सौर ऊर्जा प्रोजेक्ट आहे ह्या कोणाचा माहिती आहे तुम्हाला, अडाणीचा प्रोजेक्ट आहे. अडाणीचा त्याला पूर्ण जमीन द्यायची सरकारने. आणि मुंबईची जे तर मुंबईमध्ये मध्य भागामध्ये जी असलेली 56 एकर जमीन जे अडाणीला त्यांनी फुकटामध्ये दिलेली आहे. तर गरीबासाठी जे आहे तर हे सरकार काम करत नाही. जे उद्योगपती लोक आहे आणि हे उद्योगपती लोक यांना जे आहे तर रशद पुरवतात त्यांना, म्हणून हे सरकार जे आहे तर त्यांना सपोर्ट करण्याचं काम या ठिकाणी करत आहे. म्हणून तुम्हाला मी एकच त्या ठिकाणी जे तर आवाहन करतो, तुम्ही घाबरू नका. तुमच्या गायरांमध्ये कोणाला फक्त येऊ देऊ नका, हे तुम्हाला करावं लागेल. गायरान जमिनीमध्ये कोणी येऊ देऊ नका, तुम्हाला कोणालाच तुम्ही घाबरू नका.